तिरोडा तालुक्यातील मेंढा येथील शिवकृपा पोल्ट्री फार्मला गुरुवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास आग लावण्यात आली असून यात रिकामा बारदाना आणि इतर साहित्य जळाले। पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या नसल्यामुळे मोठी हानी झाली नाही। पोल्ट्री फार्मला लागूनच जय शिवशक्ती पाणी वापर सहकारी संस्थेचे गोदाम असून या ठिकाणी शासनाचे 6000 धानाचे पोते आहेत। जर या गोदामला आग लागली असती तर शासनाचे अंदाजे 1 करोड रुपयाचे नुकसान झाले असते। कामावर असलेले मजूर दुपारच्या वेळी विश्राम करीत असताना आग लागल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच आग विझवली। तसेच आगीची माहिती पोल्ट्री फार्म संचालक हरी सूर्यवंशी यांना दिली। ते आपले काय नाव आहे तर त्यांचा आपण ओळखून आहे त्याला बरोबर। ते वावरामध्ये होते आणि ते आग लावला तिकडे वावरामध्ये आग लावला। नंतर का नाही ते मग आग आपल्या याच्यात लागला। आम्ही त्यांना बघतलो पाहतलो आम्ही त्यांना। मग त्याच्यानंतर आम्ही आग लागला म्हणून आपण आपल्या गोडामधूनच पाहतला ना मग त्याला विझवला। गेल्या काही दिवसांपासून पोल्ट्री फार्म परिसरात गावातीलच 3 जण हातात कुऱ्हाड घेऊन फिरत होते। त्यांनी पोल्ट्री फार्मला आग लावण्याचा संशय हरी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे। या घटनेची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। तसेच तहसील कार्यालयाला याची माहिती सुद्धा देण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी तलाठी वंजारी यांना घटनास्थळावर पाठवले। घटना पंचनामा करून तहसीलदाराकडे सादर केला आहे। VC न्यूज ब्युरो तिरोडा।